जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 22-12 जिल्ह्यामध्ये एकंदरीत आता हप्ता वितरित होणार आहे। जाणून घेऊ सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, हा जो आहे हा सर्व जिल्हे आहेत, आपण जिल्हे सुद्धा दाखवणार आहोत आणि कोणकोणते जिल्हे पात्र झालेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि उद्या शनिवारी खरंच मिळणार आहे का, जाणून घेऊ सविस्तर बातमी। जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीस जिल्हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइबच केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, हे आहे तर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची जिल्हावार यादी। म्हणजेच काय मित्रांनो, तर नमो शेतकरी आणि पीएम किसान ही एकच योजना आहेत। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा म्हणजे पीएमचा हप्ता मिळाला त्यांनाच नमोचा पण हप्ता मिळणार आहे। तर कोणकोणते जिल्हे आहेत, या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता वितरित होणार आहे। पहिला सुरुवातीचा जिल्हा आहे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, भंडारा जिल्हा, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली जिल्हा आहे। जवळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे 6वा हप्ता आता वितरित होणार आहे। कारण की त्यांना या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे जे जिल्हे दिसत आहेत या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळाला म्हणजे 6वा पण हप्ता मिळणार आहे। चला तर जाणून घेऊ कोणकोणते शेतकरी आणि किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत। तर मित्रांनो, आपण इकडे रक्कम पाहू शकता, ही इकडे रक्कम कोटी देण्यात आलेली आहे। 114 कोटी जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहेत। 40 कोटी अकोला, 57 कोटी, 71 कोटी हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यानुसार यादी आहे। ही यादीची तुम्ही स्क्रीनशॉट्स काढू शकता आणि आपल्याला 19वा हप्ता भेटला असेल तर 6वा पण हप्ता भेटणार आहे। धन्यवाद।